नमस्कार मंडळी, आज आपण आहेत मार्कंडेश्वर मंदिर या देवस्थानाकडे। पंचकोशीमध्ये खूप प्रसिद्ध असलेले हे मार्कंडेश्वर ऋषीचे मंदिर आहे। चला तर आपण या हेमाडपंथी मंदिराविषयी माहिती पाहू। खूपच प्रसिद्ध असलेले मार्कंडेश्वर ऋषीचे मंदिर। तर मित्रांनो, आपण सुरुवातीला गंगा मातेचे दर्शन घेऊ। गोदावरी गंगा मार्कंडेश्वर ऋषीच्या मंदिराच्या बाजूलाच आहे। खूप मोठी अशी गोदावरी गंगा आहे। आपण आधी गोदावरी गंगाचे दर्शन घेऊ। हे आहे मित्रांनो मार्कंडेश्वर मंदिराच्या बाजूलाच गंगा, खूप मोठी गोदावरी गंगा आहे। हे गोदावरी गंगा आपण पाहू शकता। चला तर मार्कंडेश्वर मंदिराकडे प्रस्थान करू। नांदेड जिल्ह्यापासून दक्षिणेस 15 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। खूप प्रसिद्ध असे मार्कंडेश्वर ऋषीचे मंदिर। मित्रांनो, ह्या मंदिराचे सध्या डागडुजीचे काम चालू आहे। काही शासनाकडून निधी मिळतो, तर सर्व गावकऱ्यांनी मिळून एकरीप्रमाणे असे काही पैसे लावलेले आहेत व मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले आहे। त्याप्रमाणे मार्कंडेश्वर ऋषीचे बांधकाम चालू आहे। चला तर मार्कंडेश्वर ऋषीचे दर्शन घेऊ। खूप भाविक लोक येथे दर्शन घेण्यासाठी येत असतात। श्रावण महिन्यामध्ये भरपूर गर्दी असते व महाशिवरात्रीच्या दिवशी पण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी इथे महाप्रसाद केला जातो। तर हे पहा मित्रांनो, हेमाडपंथी मंदिर मार्कंडेश्वर ऋषीचे नांदेड जिल्ह्यापासून अगदी 15 किलोमीटर अंतरावर मार्कंड या गावामध्ये हे मार्कंडेश्वर ऋषीचे मंदिर आहे। हेमाडपंथी बांधकाम सध्या या मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे। खूपच येथील पंचकोशीमध्ये प्रसिद्ध असलेले हे मंदिर आपण नक्की एक वेळेस अवश्य भेट द्या व दर्शन घ्या। पंचकोशीमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेले हे मंदिर आपण पाहू शकता। आपणा सर्वांना माहिती आहे मित्रांनो, मार्कंडेश्वर ऋषीची कहाणी। तो एक शिवभक्त होता। तो शिवभक्त ज्याला यम घेऊन जात होता, त्याने महादेवाला कंटाळून धरले होते पिंडीला। तर महादेवाने त्याच मार्कंडेश्वराचे प्राण वाचविले होते। तर मंडळी, या मार्कंडेश्वर ऋषी या मंदिराविषयी खूप मोठी आख्यायिका आहे। ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू। तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।